2025 चालू आहे, आज आपण इथे आलेलो आहोत 2025 मध्ये. पण जसं की आता मिलिंद सर पण म्हणत होते येताना की 2000 वर्षापूर्वी 2200 मध्ये म्हणजे इसवी सन पूर्व 200 मध्ये त्या अनामिक कारागिरांनी ही लेणी कशी चढली असेल आणि कशी कोरली असेल, म्हणजे हा गहन मोठा प्रश्न आहे, बरोबर ना? तर आता आपण वर चढलोय, लेणी बघतोय, पण मग लेणीचं निर्माण का करण्यात आलं हा त्याच्या मागचा सगळ्यात पहिला आपल्याला प्रश्न पडला पाहिजे, बरोबर ना? आणि मग आपल्याला तो प्रश्न जेव्हा पडतो तर मग आपल्याला आणखी 300 वर्ष मागे जावं लागतं बुद्धांच्या काळात, 2500 वर्ष मागे जावं लागतं. 2500 वर्ष आपण जेव्हा मागे जातो बुद्धांच्या कार्यकाळामध्ये, तेव्हा बुद्धांनी विनय पिटक मध्ये सांगितलेलं आहे सर्व बौद्ध भिक्खूंना की हे भिक्खूंनो, तुम्ही हा जो धम्म आहे या धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी सर्व दिशांमध्ये जा, बरोबर? आणि जसा सिंह जंगलामध्ये डरकाळी फोडतो तर त्याची डरकाळी किती दिशांमध्ये जाते? 10 दिशांमध्ये जाते. म्हणजे ज्या 8 दिशा असतात तिथं जाते, पण जमिनीवर आणि जर कोणी आकाशात असेल त्याला बनायचे. तर तोच भगवान बुद्धांचा उपदेश जो आहे, तो उपदेश घेऊन बौद्ध भिक्खू जे आहे हे संपूर्ण ज्या दिशांमध्ये त्यांना जाते त्या दिशेमध्ये जाऊन प्रचार प्रसार करायचे बुद्ध धर्माचं. मानवाचा जो कल्याणकारी मार्ग आहे, जो बुद्धिझम आहे, त्या प्रचार प्रसाराचं काम ते करायचे. उन्हाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये त्यांना एवढ्या अडचणी येत नव्हत्या, पण जसं की आता आपण बघतोय आपल्याला इथपर्यंत येताना एवढ्या अडचणी आल्या. 2500 वर्षापूर्वी किंवा 2200-2300 वर्षापूर्वी किती अडचणी असतील. तर ते बौद्ध भिक्खू आहे जे पावसाळ्यात त्यांना खूप अडचणी यायच्या, तर ते कुठे थांबायचे रात्र झाल्यानंतर? जे एखादा नैसर्गिक गुहा असेल त्या नैसर्गिक गुहेमध्ये थांबायचे, एखादं मोठं झाडाचं खोड असेल त्या झाडाच्या खोडामध्ये थांबायचे. पण याच्यामध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम जर काही होत असेल ना, तर तो प्रॉब्लेम हा व्हायचा की आता आपण बघतो की जुन्नरमध्ये जसं प्रज्वल सर म्हणाले किती आता बिबट्यांचे हल्ले होत आहेत, नागरिक तिथले मृत्यू पडतात. तर 2500 वर्षापूर्वी किती प्राणी असतील, तर तेव्हा त्याच्यामध्ये पण त्या बौद्ध भिक्खूंना जीवाची इजा व्हायची, ते मृत्यू पडायचे. हे चालत होतं, पण तरीही बुद्ध धर्माच्या प्रचार प्रसाराचं काम थांबलेलं नव्हतं. आपण आज पण जर इतिहासाची पाने उलटली तर सम्राट अशोकांच्या कार्यकाळात जर आपण गेलो तर आत्ताची जी 10 देश आहे, जो आपण जम्बूद्वीप ज्याला म्हणतो, तर आत्ताची जी 10 देश आहे तो एक जम्बूद्वीप एकट्या महान चक्रवर्ती सम्राट अशोक यांचं राज्य होतं. आणि संपूर्ण जग हे बुद्धिझमने प्रेरित होतं आणि बुद्धांचा अंगीकार करायचा, त्यांच्या विचारांना फॉलो करायचं. आणि हे काम निरंतर चालत होतं. बौद्ध भिक्खू जरी मृत्यू पडत होतं तरी ते काम चालू होतं. पण हे सर्वात पहिले ही जर बाब कोणी हेरली असेल तर ती महान चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी. आणि मग सम्राट अशोक यांनी 12 येथे सर्वात पहिली बौद्ध लेणी कोरली कातळामध्ये, आणि लेणी कोरली आणि मग तिथं बौद्ध भिक्खूंना राहण्यासाठी एक आसरा निर्माण केला. आणि त्यांनी ते बोललेलंच होतं की मी अशी वास्तू निर्माण करेल ना की मी आज जरी नसलो, जोवर सूर्य चंद्र आणि तारे आहेत तोवर ही वास्तू राहील. आणि त्याचंच उदाहरण आपल्याला दिसतंय की आता आपण 2025 मध्ये जरी आहोत तरीही त्यांनी कोरलेल्या लेणींमध्ये आपण आहोत, ती पण एवढ्या सुस्थितीमध्ये. तर ती त्यांची भविष्यवाणी जी होती, जे शब्दावर होते ते फक्त त्यांनी करून दाखवलं. आणि मग हे जे काम आहे हे चालू झालं. तर 12वाड इथून जो संपूर्ण भारत आहे आणि जिथे जिथे तुम्हाला बेसॉल्ट खडक दिसेल तिथे तिथे लेणी कोरण्यात आलेली आहे. लेणी मुख्यत्वे बेसॉल्ट जो अग्निजन्य खडक आहे तिथेच कोरलेली आहे. आता लेणी कोणी कोरली? मग जसं मी तुम्हाला सांगितलं सुरुवात, आता लेणी निर्माण कशी व्हायची? तर लेणी निर्माण व्हायची दानात. आता दान म्हणजे काय? दान म्हणजे पारमिता आहे. पारमिता म्हणजे काय? भगवान बुद्धांनी ज्या 10 पारमिता सांगितलेल्या आहेत त्या 10 पारमितामधली सर्वात महत्त्वाची पारमिता म्हणजे दान पारमिता, ही 2 नंबरची आहे. मग हे दान कोण द्यायचं? तेव्हाचे जे राजे असतील ते द्यायचे, व्यापारी असतील ते द्यायचे, शेतकरी असतील ते द्यायचे, मच्छीमार, म्हणजे समाजातला प्रत्येक घटक लेणीसाठी दान द्यायचा. ज्याची जेवढी कुवत आहे तो तेवढं दान द्यायचं. जसं की आपण बघतो काही स्तंभले आहेत असे, ज्याला आपण स्तंभ म्हणतो, या पिलरसाठी दान दिलेले ज्याने त्याच्यावर त्याचा दानाचा उल्लेख आहे. एखाद्याची पाण्याची टाकी दान देण्याची कुवत असेल तर तो तेवढं दान देतो. आता नाशिकच्या काही लेणी अशा आहेत त्या पूर्ण लेणी महाराणीने कोरलेली, तर त्याच्यामध्ये पूर्ण शिलालेख जो आहे तिच्याविषयी लिहिलेला आहे, ती किती शूर होती, तिचं सैन्य किती प्रबळ होतं. तर या पद्धतीचं आता लेणी जो व्यापारी मार्ग आहे त्या व्यापारी मार्गावर
कोरण्यात आलेली आहे. जेवढा व्यापारी मार्ग आहे म्हणजे इवन कल्याणचं बंदर जरी बघितलं आपण आणि तिकडं पश्चिम बंगालपर्यंत जिथे जिथे आपल्याला व्यापारी मार्ग दिसतो मुख्यत्वे तिथे व्यापारी मार्गावर या लेणी आपल्याला कोरण्यात बघायला मिळतात. आता लेणी कोरत असताना मग आता आपल्याला लेणी जी आहे तर लेणी कशी कोरली जायची तेव्हा जर बघितलं गेलं तर लेणी फक्त दोन अवजार असायचे. एक म्हणजे छन्नी आणि दुसरा म्हणजे हातोडा. तर छन्नी आणि हातोडा ज्याचे जेवढे छन्नीचे प्रकार आहेत ना ते आज पण तुम्हाला नाशिकच्या त्रिरश्मी बुद्ध लेणी 1 नंबर मध्ये बघायला मिळेल. आतापर्यंत माझ्या तोंडून 4-5 वेळा ते नाव आलं असेल त्रिरश्मी बुद्ध लेणी. तर ती बुद्ध लेणी मी यासाठी सांगतो की तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल खरोखर तर प्रत्येक अभ्यासकांसाठी ती लेणी एक वरदान आहे. का? कारण की त्या लेणीमध्ये तुम्हाला पूर्ण लेणी मिळते, अपूर्ण लेणी मिळते, त्याच्यामध्ये नैसर्गिक झालेले बदल जे आहेत ते पाहायला मिळतात. त्यानंतर मानवाने त्याच्यावर काय काय अतिक्रमण केलेले आहे किंवा एक वेगवेगळ्या पंथीयांनी म्हणू शकतो आपण, मानवाने म्हणण्यापेक्षा वेगवेगळ्या पंथीयांनी कशा अतिक्रमण केलेले आहे ते बघायला मिळतात. जसं की जैन पंथ असेल, शैव पंथ असेल, हिंदू पंथ असेल, दिगंबर पंथ असेल, या वेगवेगळ्या धर्मियांनी तिथे आपल्याला केलेलं अतिक्रमण आपल्याला बघायला मिळतं. सो हे याच्यामध्ये आहे. आता लेणी ज्या आहेत या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये जर बघायला गेले तर तब्बल 1000 ते 1100 बौद्ध लेणी आहेत एकूण लेणी. आणि त्याच्यामध्ये सर्वात वैभवशाली जर कुठे लेणीने नटलेलं जर परिसर असेल ना तो म्हणजे जुन्नर. त्यात महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपल्या 900 लेणी आहेत. एक पूर्ण भारतातल्या जेवढ्या 1100 तेवढ्या 900 भारतामधल्या महाराष्ट्रामध्ये आणि त्यात पण 700 लेणीचा जो समूह आहे 700 लेणी एकट्या जुन्नरमध्ये आहे. म्हणजे जुन्नर लेणींसाठी एवढं वैभवशाली आहे. सो किंवा लेणी निर्माणापासून आतापर्यंतचा जो इतिहास आहे तो असा आहे. ओके, कोणाला काही अडचण आहे यामध्ये, काही प्रश्न वगैरे नाही? सो लेणी जी निर्माण होत असायची तर डोंगर जो आपण बघतो नेहमी ट्रायंगल असतो, बरोबर ना, असा असतो जर आपण लांबून बघितलं. त्यामुळे लेणी कोरताना कशी कोरायची ते माहिती आहे तुम्हाला. वरतून खाली कोरत यायचे आणि त्यासोबतच पुढून मागे जायचे, असं या बाजूने येऊन आणि असं वरतून येऊन. कारण की एकदा तुम्ही खाली समजा खालून कोरलं तुम्हाला वरचं कोरता येणार आणि वरतून तुम्ही खाली येऊ शकता. तर छन्नी हातोड्याने या पद्धतीचं कोरलं. त्यासोबतच जसं आपण घराचं बांधकाम करतो तर प्रत्येक याला स्पेसिफिक टीम असते. सो लेणी कोरताना पण एक टीम असायची. पहिले रफ वर्क व्हायचं पूर्ण, त्यानंतर त्याला आकार देणारी एक टीम असायची, त्यानंतर त्याला पॉलिशिंग करणारी एक टीम असायची आणि त्यानंतर त्याला पेंटिंग करणारी पण टीम असायची. याच्यावर जर तुम्ही बघत असाल छतावर बघा पूर्ण सिलिंग लावलेलं आहे. आता पण आपण 2500 वर्षानंतर बघतो, आपण आपल्या घराला म्हणतो की मला सिलिंग करायचंय, पीओपी करायचंय, पेंटिंग करायचंय. पण या ज्या संकल्पना आहेत सर्व या बुद्ध धम्माने जगाला दिलेल्या आहेत. बुद्धिझम मधून जगाने त्याचा स्वीकार केलेला आहे. आज पण आपल्या घरासमोर नावाची पाटील ही संकल्पना पण बुद्धांच्या धम्मामधून आपल्याला बघायला मिळते किंवा सम्राट अशोकांच्या विचारांपासून आपल्याला बघायला मिळते. कारण की जर तुम्ही एखाद्या लेणीमध्ये प्रवेश करता त्या लेणीमध्ये येण्याआधीच लेणीच्या वर एक शिलालेख असतो कुठल्या तरी बाजूला, त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं ही लेणी कोणी दान दिली, कशासाठी दान दिलेली, ह्या सगळा उल्लेख आपल्याला बघायला मिळतो. आता हे जे आहे याच्यामध्ये या 2200 वर्ष होऊन पण कसं काय टिकलंय, याच्यामध्ये जे पूर्ण नैसर्गिक घटक आहेत त्या घटकांचा वापर केलेला आहे. चुना असेल, गूळ, त्याच्यानंतर ज्या आपण तांदूळ भुस्सा निघतो ना त्याचा सालची वरची ती साल, या सगळ्यांचं मिश्रण करून ते हे करून मग त्यानंतर ते लावलेलं असायचं. त्यानंतर जे नैसर्गिक रंग असायचे जे लाईफ लॉंग टिकतील, तुम्ही आता पण बघू शकता पिवळा, काळा, व्हाईट, हे संपूर्ण रंगांचं इथे काम केलेलं दिसते. 2500 वर्ष होऊन गेले, 2200 वर्ष तरी आपल्याला हे काम बघायला मिळतंय. सो लेणीविषयी ही संपूर्ण माहिती आहे आणि जर कुणाला काही शंका असेल तर त्यांनी ते विचारावी, नाही तर मग जो आपला ग्रुप आहे त्यामध्ये पण तुम्ही नंतर टाकलं तरी पण. आता तर जी सर्वात प्राचीन आहे 2500 वर्षापूर्वी इव्हन बुद्धांच्या काळामध्येही, तर ती जी आहे ती धम्मलिपी आहे. आणि धम्मलिपी मधले सर्वात पहिले शिलालेख महान चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी कोरून ठेवलेले आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला कळालं की ही धम्मलिपी आहे. म्हणजे महान चक्रवर्ती सम्राट अशोक गेल्यानंतर बऱ्याच वर्षांमध्ये ही लोप पावलेली होती, आपल्याला माहित नव्हतं. पण जेम्स प्रिन्सेप यांनी ह्या धम्मलिपी पूर्ण डिकोड केली, त्यांचे ठसे घेतले आणि एक पूर्णमाला पूर्ण बनवली. त्यामुळे आपल्याला धम्मलिपी आहे हे शोध लावतात. तर हे
हे जे आपण महानुभव सांगतो जसं की जेम्स प्रिन्सेप असतील, सर अलेक्झांडर कनिंघम असतील, आताच जे आपण ASI म्हणतो आर्किओलॉजी सर्वे ऑफ इंडिया, आर्किओलॉजी सर्वे ऑफ इंडियाचं सर्वात पहिलं जे अध्यक्षपद किंवा ज्यांच्यामुळे ते फाउंडिंग करावं लागलं ते सर अलेक्झांडर कनिंघम हे होते. त्यांनी जेव्हा इंग्रज प्रशासनाला निधी मागितला की मला काय खोदकाम करायचं आहे, मला हे उत्खनन करायचं, तेव्हा त्यांनी स्वतःच्या पगारातून उत्खनन करून जे आपले स्तूप आहे, चित्रभूमी आहे, तिथले स्तूप वगैरे उत्खनन करून काढले आणि मग ASI ची स्थापना करण्यात आली आणि पहिलं पद त्यांच्याकडे देण्यात आलं. ते उत्खनन करायचे आणि त्यामध्ये जे शिलालेख सापडले ते जेम्स प्रिन्सेप डिकोड करायचे आणि त्याच्यामुळं हा आपला वैभवशाली वारसा जो आहे आपल्यापर्यंत कळलेला आहे. तर जेम्स प्रिन्सेप असतील, अलेक्झांडर कनिंघम यांची जयंती पण आपण साजरी करायची. सोबतच आपण बुद्ध जयंती साजरी करतो, आंबेडकर जयंती साजरी करतो. पण तुम्हाला माहिती आहे का महान चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती कधी असते? 22 एप्रिल. अजून 22 एप्रिल. अजून दिवस ठरलेले. अजून चैत्र शुक्ल अष्टमी. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता जे आपण कालगणना, आता जे आपण कॅलेंडर वापरतो हे सौर्य म्हणजे सूर्याच्या हिशोबाने बनवलेले कॅलेंडर आहे. पण हे 2025 वर्षापर्यंत आपण मर्यादित राहतो. पण त्याच्या आधी जर गेलो आपण 2025 च्या आधी तर चंद्रयान कालगणना होती. आपण बघा बौद्ध पौर्णिमे साजरी करतो तेव्हा आपण म्हणतो की भगवान बुद्धांचा जन्म झाला, त्यांना ज्ञान प्राप्त झाले, महापरिनिर्वाण पण झालं आणि त्यानुसारच संपूर्ण बुद्धिझमचं कॅलेंडर आहे. आणि अशोकांच्या काळात पण तेच कॅलेंडर होतं, चंद्रयान कालगणनेनुसार चालायचं. तर सम्राट अशोक यांची जयंती कधीच कुठल्या ठराविक तारखेला येत नाही. त्यांची जयंती ही चैत्र शुक्ल अष्टमीला येत असते. मागच्या वर्षी ती 12 एप्रिल रोजी होती, त्याच्या आधी ती 28 फेब्रुवारी रोजी होती. 16 एप्रिल. पण या वर्षी ती किती तारखेला माहिती आहे कोणाला? आपण कधी करणार आहे? जेव्हा व्हॉट्सअपवर आलं तेव्हा करणार. हा आपण जो आपला परसेप्शन आहे हा चेंज करायचा आहे. दरवेळेस आपण लक्षात ठेवायचं आहे की चैत्र शुक्ल अष्टमी कधी आहे? ती फेब्रुवारी मार्च एप्रिल, मुख्यत्वे फेब्रुवारी एंडिंग किंवा मार्च एप्रिल मध्येच असते. तर अष्टमी हा मराठी महिना लागला ना किंवा चैत्र महिना, तर चैत्र महिन्यातली जी अष्टमी आहे तर तेव्हा सम्राट अशोक यांची जयंती असते. आणि या वर्षीची चैत्र शुक्ल अष्टमी जी आहे ही 5 एप्रिल रोजी आहे. युवान स्वामीने पण त्याच्या पुस्तकामध्ये लिहिलंय ना की अशोकाष्टमी चैत्र शुक्ल अष्टमीलाच साजरे करायचे भारतात. चैत्र शुक्ल अष्टमी आणि मग म्हणजे सांगायला मला अभिमान वाटतोय की आपण जे सम्राट अशोक यांची जयंती साजरी करायला चालू केली नाशिक मधून, आज त्याचं लोण जे आहे संपूर्ण महाराष्ट्रभरच नव्हे तर देशामध्ये हळूहळू पोहोचतोय. या आपल्या कामाची पोहोचपावती 10 वर्षापासून. आता सोपं काम बांधले जातात. जसं की तुम्हाला सांगायचं झालं की सर्वात आधी की भगवान बुद्ध जेव्हा उपदेश देत होते तर 2 व्यापारी आंध्रामधले तपस्वी आणि भल्ली हे रस्त्याने जेव्हा प्रवास करत तेव्हा त्यांनी बघितलं की एक महान तेजस्वी असा पुरुष साधना करतोय, तर त्यांचे विचार प्रभावी आहेत, आपण कदाचित ते ग्रहण केले पाहिजे. मग ते तिथे जातात आणि त्यांचे विचार ग्रहण करतात. ते त्याने इतके प्रभावित होतात की सोबत त्यांनी जे त्यांच्यासाठी जे अन्न होतं ठेवलेलं भात आणि मध प्रवासात, तर ते काढून भगवान बुद्धांना देतात, ते खातात आणि त्यांना विचारतात, सांगतात की आम्ही अशी काय तुमची वस्तू न्यावी किंवा असं काय प्रतीक असलं पाहिजे आमचं की आम्ही आमच्या राज्यात जाऊन आमच्या प्रदेशात जाऊन ते इतरांना सांगू की आम्ही एका तेजस्वी पुरुषाला भेटलो, त्याच्या विचारांनी खूप प्रभावित झालो. तर त्यानंतर भगवान बुद्ध जे आहेत आपल्या जीवन जे आहे त्या जीवनाची घडी करतात, त्यांचं भिक्षा पात्र जे आहे ते उलट करतात, त्या भिक्षा पात्र जे आहे ते असं उलट ठेवतात आणि वर जो दंडक दिसतोय त्याच्या हातातली जी काडी होती ती अशी ठेवतात आणि सांगतात हे माझं प्रतीक आहे, तुम्ही तुमच्या राज्यात जा आणि हे प्रतीक म्हणून वापरा. तर इसवी सन पूर्व 200 पर्यंत जे आहे जेव्हा लेणीचं निर्माण झालं प्रतीक असायची फक्त आणि स्तूपांची निर्मिती झाली. स्तूप म्हणजे काय? भगवान बुद्धांचं प्रतीक. आणि धम्माचं प्रतीक काय? तर अशोक चक्र. आणि संघाचं प्रतीक काय? तर सिंह. तर ही जी आहे सर्वात पहिले प्रतीकांची पूजा व्हायची कधीपर्यंत? जोपर्यंत महायान पंथ अस्तित्वात आलेला नव्हता. मग जेव्हा महायान पंथ अस्तित्वात आला आणि थेरवाद पंथांनी सांगितलं की नाही आम्ही प्रतीकांचीच पूजा करू का? कारण बुद्धांनी ते सांगितलेले. पण सोबत बुद्धांनी हे पण सांगितलेलं होतं की वेळेनुसार तुम्ही बदला, जे योग्य असेल ते घ्या.
महायान पंथाने काय केलं नाही, आम्ही आता बदलणार आहोत, आम्ही जे बुद्धांचं रूप आहे ते आम्ही बुद्धांचं रूप अस्तित्वात आणण्यासाठी हे करू, आणि त्यांनी बुद्ध रूप कोरले. आता बुद्ध रूप पण तुम्ही जर बघत असाल, चायनामध्ये वेगळे आहे, थायलंडमध्ये वेगळे, श्रीलंकामध्ये, भारतामध्ये. याचं कारण काय आहे की भगवान बुद्ध गेल्यानंतर 500 वर्षानंतर बुद्ध रूपांचं कोरण्याचं काम चालू झालं. तर तेव्हा जी गुरु आणि शिष्य परंपरा होती, तर माझ्या गुरुने माझ्या गुरुच्या गुरुने बुद्धांना जे पाहिलं होतं ते त्यांच्या गुरुने त्यांना सांगितलं, त्या गुरुने मला सांगितलं, आणि मग मी शिल्पकाराला सांगितलं. सो यामुळे काय आहे, बऱ्याच ठिकाणी बुद्धांची जे आहे जे रूप आहेत ते वेगवेगळे आहेत. ओके, अजून काही कोणा, ही छत्रावली आहे, वर जे आहे ना ही छत्रावली आहे. हे बघा वर जे दिसतंय, ती वर जे फुल दिसतंय ना त्याला छत्रावली म्हटलं जातं. त्याच्यामध्ये जो दांडा दिसतोय ना खूप मोठा, त्याला दंडक म्हटले जातं. भगवान बुद्धांनी जो दंडक ठेवला होता त्याच्यावर ही हरविका आहे, हे जे दिसतंय ना पारशाचं हरविका आहे, आणि याच्यानंतर हे अंड आहे. ओके, ही वेदिका पट्टी आहे, ही रेलिंग पॅटर्न असते ट्रेन सारखी, आणि त्यानंतर ही मेथी किंवा आणि पुन्हा एक खाली, आणि याच्यामध्ये जे कोणी विश्वास संघामध्ये ते एक्सपायर झाल्यानंतर त्याची जे राक्षा असायची ना ते ठेवले, जेणेकरून ते आपल्याला आदर्श आहे त्यांच्यासारखेच आपण पण अर्थ प्राप्त करू यासाठीच लक्ष ठेवलं जायचं. सुरुवातीला चमकरी दार बनवा किंवा अस्थि वगैरे पेटी असते त्याच्यामध्ये त्याचे ठेवलं जायचे. या ज्या हा स्तूप अखंड आहे, पण तुम्हाला हे जे स्तूप पाहिजे असतील ना, तुम्हाला बेडसेला पाहायला मिळतील, त्याच्यानंतर कापडा भाजीला, नाशिकला. याच्यामध्ये स्तूपामध्ये एक बॉक्स असायचा, त्या बॉक्समध्ये आणखीन एक धातूचा बॉक्स, आणि त्याच्यामध्ये ते धातू म्हणजे मानवी जे अरहंत पदापर्यंत पोहोचले ते. आता हे ठेवण्यामागे काय कारण असायचं, समजा आपण आपल्या मित्रांसोबत असतो तर आपलं वर्तन कसं असतं, एकदम अल्लड असतं, आपण कोणाशीच परवा करत नाही. पण आपण आपल्या वडीलधाऱ्यांसोबत किंवा आपल्या गुरूंसोबत किंवा त्यांच्या सहवासात असतो, आपण एकदम शिस्तीत राहतो, आपण त्यांनी जे सांगितलं तेच आचरण करतो, आणि म्हणून त्यामध्ये ते ठेवलेलं असायचं. आणि ते जेव्हा इथे ध्यान करत असतील तर आपल्या गुरूंसमोर ते ध्यान करतायत, त्यामागे ही धारणा होती, आणि म्हणून या स्तूपामध्ये ते ठेवलेलं असायचं त्यांच्या दारात.